जरांगेंच्या आवाहनानंतर संभाजीनगरमधील मराठा बांधवांचा रास्ता रोको। वैजापूर तालुक्यातल्या घायगाव इथं टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये भजन करत मराठा बांधवांचं आंदोलन। छत्रपती संभाजीनगरच्या दावरवाडी फाटा इथे मराठा समाजाचा रास्ता रोको आंदोलन। मराठा आंदोलकांनी पाचोर पैठण मार्ग रोखून धरला। छत्रपती संभाजीनगर शहरातल्या हर्सुल टी पॉइंट जवळ मराठा समाजाचं आंदोलन, घोषणाबाजी। जालन्याच्या बदनापूर तालुक्यातल्या धोपटेश्वर इथे रास्ता रोको दरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची, आंदोलकांवर सौम्य लाठीमार। बीडच्या परळीतील संभाजी महाराज चौकात मराठा समाजाचा रास्ता रोको। बीडच्या पेंडगावमध्ये मराठा बांधवांचा रास्ता रोको आंदोलन। परीक्षार्थींची बस येताच हॉल तिकीट पाहून आंदोलकांनी बसला रस्ता मोकळा करून दिला। मनोज जरांगेंच्या आदेशानंतर बीडच्या गेवराईजवळ रास्ता रोको। मराठा आंदोलकांनी धुळे सोलापूर महामार्ग अडवला। परभणीतल्या 40 पेक्षा जास्त ठिकाणी मराठा समाजाचं रास्ता रोको आंदोलन। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात लग्ना अगोदर नवरा नवरीचा मराठा आंदोलनात सहभाग। प्रमोद टेळके आणि प्रियांका मुळे अशी वरवधूची नावं। सोलापूरमध्ये मराठा समाजाचं रास्ता रोको। सोलापूर मंगळवेढा महामार्ग अडवला। धाराशिव शहराजवळील सांजा गावात औसा करमाळा रोडवर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको। नाशिकमध्ये मराठा बांधवांनी जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देत खमलाबाद गिरणारे महामार्ग रोखला। अहमदनगर मनमाड महामार्गावर मराठा समाजाचा रास्ता रोको। एमआयडीसी परिसरातील दूध डेअरी चौकात मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी। मावळ तालुक्यातल्या सकल मराठा समाजाकडून एकविरा देवीच्या कार्ला फाट्यावर रास्ता रोको। ठाण्यातल्या कॅडबरी जंक्शनमध्ये मराठा समाजाचा रास्ता रोको, जोरदार घोषणाबाजी। आजच्या रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या मराठा आंदोलकांनाही पोलिसांकडून नोटिसेस। राज्य शासनाच्या निर्णयानंतर हिंगोलीतल्या मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत कोर्टाकडे शिफारस। जिल्हा प्रशासनाकडून 31 जानेवारीपर्यंत करण्यात आलेल्या आंदोलनातील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात निवेदन। जरांगेंवर आरोप करणाऱ्या अजय महाराज बारसकरांवर हल्ल्याचा प्रयत्न। बारसकरांवरील हल्ल्याचा कट पोलिसांनी उधळला, दोघांना घेतलं ताब्यात। भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांसह राजकीय क्षेत्रातील मंडळींची गर्दी। शिवसेनेच्या सर्व 13 खासदारांना तयारीला लागण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। 13 खासदारांच्या जागांवर शिवसेना समझोता करायला तयार नसल्याची चिन्ह। दक्षिण मुंबईतून भाजपकडून राहुल नार्वेकरांच्या नावाची चर्चा। वरळी विधानसभेत नार्वेकरांचा 2 दिवसांचा दौरा। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या, सदाभाऊ खोत यांची भाजप प्रदेशाध्यक्षांकडे मागणी। यंदा पहिल्यांदाच लोकसभेला 80 पेक्षा जास्त वय असलेले 40% जास्त शारीरिकदृष्ट्या विकलांग असलेल्या व्यक्तींना घरातून मतदान करता येणार। 27 लाख मतदारांना होणार फायदा। वडेट्टीवारांचं पक्षांतर सगळ्या महाराष्ट्रानं पाहिले। विजय वडेट्टीवार आता भाजपच्या वाटेवर, आशिष देशमुख यांचा दावा। शेतकऱ्यांच्या पिकांना भाव नाही ही मोदींची गॅरंटी। वडेट्टीवारांची केंद्रासह राज्य सरकारवर टीका। शरद पवारांचे विश्वासू मानले जाणारे राजेश टोपेंनी घेतली अजित पवारांची भेट। पुण्यातल्या शासकीय विश्रामगृहात दोघांमध्ये चर्चा। पुण्यातल्या कालवा समितीच्या बैठकीत रोहित पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित। कर्जत जामखेडमध्ये 1 मार्चपासून कुकडीचं पाणी सोडण्याची मागणी अजित पवारांकडून याच बैठकीत मान्य। पाणी सोडण्यावर रोहित पवारांची भूमिका दुटप्पी, राम शिंदेंचा पलटवार। पुणेकरांची पाणी कपातीची टांगती तलवार टळली। 7 टीएमसी पाणी शेतीसाठी सोडणार, बैठकीत निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।